नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. पुढच्या वर्षी लवकर या पावर्ड बाय राजश्री लॉटरी आणि सहप्रायोजक इन्फ्राटेकच्या विशेष गणेश विसर्जन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 10 दिवस आज संपूर्ण देशामध्ये गणेशाची आराधना सुरू आहे. दरवर्षी आपण सगळेजण ज्या उत्सवाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो तो हा आपल्या सगळ्यांचा मंगलमय अशा पद्धतीचा सण आणि या सणाची आज खऱ्या अर्थानं सांगता होती. खरं तर कुठल्याही चांगल्या गोष्टीची सांगता ज्या वेळेला होत असते आपल्या मनामध्ये एक प्रकारची दुःखाची झालर असते. पण तरी सुद्धा पुढच्या वर्षी लवकर या ही एक वेगळ्या पद्धतीने आपण आमंत्रण देवाला देत असतो आणि दरवर्षी आपला आवडता सगळ्यांचा गणपती बाप्पा येतो आणि हे सगळे जे 10 दिवस असतात हे 10 दिवस सगळ्यांचे आनंदमय आणि सुखी करून जातो. आजचा दिवस अनंत चतुर्दशीचा आणि आज दिवसभर जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण राज्यभरातल्या या विसर्जन मिरवणुकांचा आनंद लुटणार आहोत आणि त्याचबरोबर काही कलाकार आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये असणार आहेत की जे या सगळ्या वाटचालींमध्ये किंवा आजच्या संपूर्ण दिवसभर आपल्या समोर असणार आहेत, आपल्या सोबत असणार आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा देखील मारणार आहोत. आता माझ्या सोबत आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका वेदश्री ओक. आपण त्यांचं स्वागत करूया. खूप खूप मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात किंवा आजच्या ह्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात आपण वेदश्री यांच्या एका छान गाण्यानं करूया. मला वाटतं किंबहुना गणपतीच्या आरतीनं करूया आणि त्याच्यामुळे अगदी छान अशा पद्धतीची सुरुवात होईल आपल्या कार्यक्रमाची. सो प्लीज. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, हो उटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. वा वा वा, सुंदर. खरं तर वेदश्री यांची एक ओळख खरं तर ती वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राला करून द्यायची आवश्यकता नाही, पण तरी सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा उल्लेख सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांच्या त्या कन्या आहेत. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी, जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, आशा खाडीलकर सुद्धा आज आपल्या या स्टुडिओमध्ये येणार आहेत दुपारी 4 वाजता. त्यांना सुद्धा ऐकण्याची संधी आज आपल्या प्रेक्षकांना मिळणार आहेच. त्याच्यामुळे निश्चितपणानं तुम्ही आज आमच्या सोबत कायम राहा. खरं तर वेदश्री, तुमची सुरुवात जी आहे ती संगीत नाटकातून झाली. तो वारसा तुम्हाला आईमुळं मिळाला आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलात आणि ती सुरुवात झाली. पण मला थोडंसं या सगळ्याची जी सुरुवात आहे, कारण नॉट नेसेसरी की आई गायिका आहे म्हणून मुलगी गायिका होईलच, पण तुम्हाला ही कधी जाणीव झाली की नाही, आईचेच गुण माझ्यामध्ये आहेत आणि मला ही गाणं आवडतंय? खरं सांगायचं तर म्हणजे मी भाग्यवान समजीन स्वतःला, कारण लहानपणापासून आमच्या घरी अखंड नाटक आणि गाण्याचंच वातावरण होतं. माझे बाबा माधव खाडीलकर हे NSDचे ग्रॅज्युएट आहेत आणि आई तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रसिद्ध शास्त्रीय गायिका. त्यामुळे लहानपणापासूनच तो वारसा मला परमेश्वराच्या कृपेने मिळाला. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण आमच्याकडे अखंड लोकांचं येणं जाणं होतं. उत्तम उत्तम कलाकार यायचे, त्यांचं सानिध्य मिळालं, त्यांच्याशी बोलता आलं, ते कसे वागतात, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या न शिकवता मला शिकता आल्या. तर लहानपणापासून तो जो वारसा मला मिळाला, माझ्या मते मी 7वी 8वीत असल्यापासून मी ॲक्च्युअल गाणं आईकडे शिकायला लागले. त्यानंतर सुगम संगीताचं शिक्षण मी कॉलेजमध्ये असताना यशवंत देवांकडे घेतलं होतं. तर आईचे कलागुण जे माझ्यात आले, बाबांचे नाटकाचा जो वारसा माझ्याकडे आला, त्याचा मला नंतर खूपच उपयोग झाला. साधारण 7वी 8वी 9वी मध्ये मला
कळलं होतं की येस, आपण उत्तम गायिका होऊ शकतो. आईचे कलागुण माझ्याकडे आहेत आणि मी ते जोपासले पाहिजेत. त्यामुळे तो पॉइंट माझ्या आयुष्यातला होता की जेव्हा आपल्याला साधारण एक अंदाज आलेला असतो, एक वेगळा टप्पा आपल्या आयुष्यातला सुरू झालेला असतो आणि त्यावेळेला मला जाणवायला लागलं, कारण त्यावेळेला मी आईबरोबर अनेक मैफिलींना साथ करायला जायचं, म्हणजे क्लासिकलच्या, शास्त्रीय संगीताच्या. सो तिच्याबरोबर गाता गाता पण खूप गोष्टी शिकल्या. म्हणजे असं होतं की कधी कधी एखादा राग किंवा एखादी बंदिश मी तिच्याकडे समोर बसून शिकलेले नाहीये, पण कधीतरी अशी संधी मिळाली आणि मी पटकन ती बंदिश म्हटली की अरे आपण तरी शिकलो नव्हतो, पण फक्त श्रवण भक्ती जी मला करायला मिळाली ना, संपूर्ण माझ्या माहेरी जोपर्यंत होते तोपर्यंत त्याचा खूपच उपयोग झाला. कारण तुमच्यावर जे नकळत संस्कार होत असतात, जे तुमच्या आजूबाजूचं वातावरण असतं, त्यामुळे त्याचा मला अतिशय उपयोग झाला. आणि साधारण म्हटलं तसं मी 7वी 8वी 9वीत असताना साधारण मला कळलं होतं की येस, मला हे क्षेत्र निवडायला नक्कीच आवडेल. संगीत नाटकांच्या बाबतीमध्ये संगीत नाटक ही खरं तर आपली परंपरा आहे, संस्कृती आहे आणि फार मोठा वारसा संगीत नाटकांचा महाराष्ट्राला लाभला आहे. नक्कीच. आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. पण गेल्या 30, 35, 40 वर्षामधला जर आपण इतिहास काढला तर संगीत नाटकांचा प्रभाव कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इतर जी नाटकं आहेत रंगमंचावरती, त्याला आपण गद्य स्वरूपातली नाटकं म्हणू शकतो, त्याचं प्रमाण खूप वाढलं. जे प्रमाण आधी संगीत नाटकांचं होतं ते नव्हतं किंवा आता ते नाहीये. त्याचं प्रमाण, जी चळवळ संपलेली नाहीये किंवा थांबलेली नाहीये, पण त्याचं प्रमाण जे आहे, पर्सेंटेज आपण म्हणू शकतो, ते कमी आहे. त्याचा कुठे कधी तोटा झाल्यासारखं वाटलं का, किंवा त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला ओळख मिळण्यात कुठेतरी समस्या आल्या, असं कुठे वाटतं? ओळख मिळण्याच्या बाबतीत मी म्हणेन की हे प्रत्येकाचं काय म्हणतो लक फॅक्टर असतो, नशीब असतो, कोणाला कुठल्या टप्प्यावर कशी ओळख मिळेल. तर त्यामुळे ओळख नाही, पण माझ्या मते संगीत नाटकांची परंपरा इतकी जुनी आहे आणि त्यावेळेला लोकांच्या मनोरंजनासाठी दुसरं काही माध्यम नव्हतं. त्यावेळेला संगीत नाटकांची सगळी जी मंडळी होती ती गावागावात जाऊन एक महिना राहून त्यांचे शोज करत असत. तोच एक विरंगुळा लोकांना होता आणि इतके मोठे मोठे कलाकार त्या जमान्यामध्ये किंवा त्या पिढीमध्ये होऊन गेलेत आणि त्यांच्यामुळे ही संगीत नाटकांची परंपरा अगदी बालगंधर्वांपासून जी सुरू झाली ती संगीत नाटकांची परंपरा फोफावली, खूप जास्त फोफावली. जितेंद्र अभिषेकीजी, वसंतराव देशपांडे असे कित्येक गुरुजन त्यावेळेला होते आणि त्यांनी अतिशय सुंदर सुंदर पद्धतीने प्रत्येक संगीत नाटकाला संगीत दिलं जे लोकांना रुचेल त्यावेळेच्या पिढीला. आत्ताच्या पिढीच्या दृष्टीने विचार करता जर तेच संगीत नाटक जसं आम्ही केलं होतं ते कट्यार काळजात घुसली, किंवा माझं पहिलं नाटक जे होतं 2001-2000 साली संगीत कविराज जयदेव, सो जयदेवांच्या कवितांवर ते नाटक होतं आणि ते राज्य नाट्य स्पर्धेला आम्ही केलं होतं. सो आत्ताच्या पिढीचा विचार करून ते जे संस्कार आहेत, ती जी परंपरा आहे ती ह्या पिढीला कशी आवडेल किंवा रुजेल या पद्धतीने जर आपण विचार केला तर ती परंपरा मी नक्कीच म्हणणार नाही की संपुष्टात आली आहे किंवा असं काही. बट जसं पिढ्यानपिढ्या बदल होत असतात, त्यामुळे ती परंपरा अनुभवणारे श्रोतेजन किंवा रसिक खूपच भाग्यवान होते, कारण त्यांनी खूप मोठ्या मोठ्या कलाकारांना जवळून बघितलंय, अनुभवलंय. पण तरुण पिढीला पण आता कट्यारचा जसा मी उल्लेख केला, कट्यार जेव्हा नाटक आम्ही करत होतो, मी, राहुल देशपांडे, सुबोध भावे आणि महेश काळे, सो तो एक अतिशय सुंदर अनुभव माझ्यासाठी होता. कारण पुन्हा एकदा त्या नाटकाच्या निमित्ताने आम्ही ओसंडून वाहिलेलं नाट्यगृह बघितलेलं आहे. त्यामुळे मला अजूनही तो आमचा पहिला प्रयोग पुण्यातला आठवतोय आणि खूपच म्हणजे उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आणि आयुष्यातले काही अशा घटना किंवा काही आपल्या गोष्टी असतात की ज्या केल्यामुळे खूप समाधान असतं,
तर त्यातली एक खूप महत्वाचं समाधानाची गोष्ट म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली, ज्यात मी उमाची भूमिका करत होते. वा, संगीत नाटकांचा विषय निघालाच आहे. मी जसं मगाशी म्हटलं की संगीत नाटकांचा एक प्रेक्षक वर्ग आहे आणि तो आजही आहे. अनेक जण असे आहेत की संगीत नाटकं त्यांना मुखोद्गत आहेत, त्यांना अनेक त्यातले प्रवेश माहिती आहेत आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांना त्याच्यातली पदं माहिती आहेत. आणि ती पदं खूप प्रसिद्ध आहेत. संगीत कट्यार काळजात घुसलीचा तुम्ही आता उल्लेख केला. चित्रपट ज्या वेळेला तो आला त्यानंतर जी त्याच्यामधली गाणी आहेत त्या गाण्यांनी एक काळ व्यापून टाकला होता. आणि आजही ती गाणी जेव्हा गुणगुणतात तेव्हा नव्या पिढीला देखील संगीत नाटकांबद्दल आकर्षण निर्माण होईल एवढी ताकद त्या सिनेमामध्ये होती आणि ते आपण सगळ्यांनी अनुभवलं. त्यामुळे तो उल्लेख निघालाच आहे. तर त्याच्यातलं एखादं पद ऐकायला मिळालं तर खूपच आनंद होईल. घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, घेई छंद मकरंद, घेई छंद, मिटता कमल दल, मिटता कमल दल, मिटता मिटता कमल दल, होई बंदी हा भृंग, होई बंदी हा भृंग, परी सोडिना ध्यास, परी सोडिना ध्यास, परी सोडिना ध्यास, परी सोडिना ध्यास, गुंजनात हा दंग, गुंजनात हा दंग, गुंजनात हा दंग, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, घेई छंद, घेई छंद, घेई छंद. वा 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 वा, खूप सुंदर, खूप सुंदर, अप्रतिम. मगाशी मी जी ओळख तुमची सांगितली की ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर, खरं तर ज्या वेळेला एखादी अशा पद्धतीची व्यक्ती आपल्या घरामध्ये असते आणि ती आपली आई किंवा वडील असते त्यावेळेला एक मोठ्या पद्धतीची जबाबदारी जन्मापासूनच येऊन आपल्या अंगावर पडलेली असते की आपण या व्यक्तीचं मूल आहोत किंवा या व्यक्तीचे आपण मुलगा आहोत किंवा मुलगी आहोत. अशा पद्धतीचं बॉदर्शन किंवा अनेक जण असंही म्हणतात की वटवृक्षाच्या छायेत वाढणं
फार कठीण असतं वगैरे. तर तुमचा या सगळ्यातला अनुभव काय? नक्कीच म्हणजे दडपण म्हणाल तर ते होतं, पण ते लहानपणी एवढं जाणवलं नाही, कारण तेव्हा आपल्याला तेवढी समज नसते. पण जेव्हा आपल्याला कळायला लागतं की आपली आई किंवा बाबा, आता माझे दोन्ही आई बाबा या क्षेत्रामधलेच आहेत आणि त्यांच्या पोटी जन्माला येऊन आपण काहीतरी पुढे आयुष्यात जेव्हा केव्हा करणार आहोत किंवा करायचं ठरवणार आहोत, तेव्हा नक्कीच हे दडपण होतं किंवा नेहमीच असतं की त्यांनी जो काय त्यांची कलाकृती घडवलेली आहे आणि त्यांचं जे काय कलेचं विश्व त्यांनी घडवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी त्याची छोटीशी छाया होऊ शकतो का, याचं दडपण खूप असतं. की कारण अगदी नॉर्मली कंपॅरिझन होतं की अरे हा आशाताईंची मुलगी आहे म्हणजे असंच झालं पाहिजे किंवा तसंच. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे तसं काही नव्हतं की किंवा आईबाबांचा असा जोर नव्हता की तू गाणंच करायला पाहिजेस कारण आम्ही आहोत, असं काही नव्हतं. ते जसं जसं मी म्हटलं मगाशी तसं मी मोठी होत गेले तसं तसं ते मला पण जाणवायला लागलं आणि मग आम्ही तो डिसिजन घेतला होता की हो आपण गाण्यातच करिअर करायचं, गाणं आणि नाटक जसं असेल तसं. तर त्यामुळे दडपण हे नेहमीच असतं, नक्कीच असतं. कारण खूप काय म्हणतात त्याला, सूर्याच्या ज्या प्रभा किंवा सूर्यकिरणामध्ये आपण ते किरण आपल्यावर पडल्यावर जे आपण दिसतो लोकांना, जे लोकांच्या समोर येतो ते त्या सूर्यामुळे असतो. तर त्या सूर्याला आपण कधीच हात घालू शकत नाही किंवा हात लावू शकत नाही. त्यामुळे आईची जी कलेची जी काय तिने विश्व आहे ते कुठेतरी वेगळ्या लेवलला आहे नक्कीच. पण येस, तिचा थोडासा आपण भाग होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आपली कला पोहोचवू शकतो, हा एक प्रामाणिक प्रयत्न मी नेहमीच करत आली आहे. त्यामुळे दडपण हे नक्की असतं, अगदी प्रत्येक कार्यक्रमात असतं. नक्कीच. थोडासा वेगळा मुद्दा, आई म्हणजे मुलगी ही आईचं रिफ्लेक्शन असते. अनेक वेळेला आपण बघतो की मुली आईचं अनुकरण करत असतात. म्हणजे आई केस कशी विंचरते किंवा आई राहते कशी, मग तसं त्या करण्याचा प्रयत्न करतात जोपर्यंत त्यांना समज येत नाही तोपर्यंत. आणि अशा वेळेला जेव्हा कलाकार एखादी आई असते आणि आपल्यालाही ती आवड असते तेव्हा आईची एखादी लकब म्हणा किंवा आईचं एखादं गाणं आपल्याला तिच्या बरोबर राहून राहून, आपण काय मुद्दाम पाठ करायला जातो पण राहून राहून ती जसं म्हणते तसं तिची नक्कल करण्याची एक स्वाभाविक गुण म्हणूया आपण, तो मुलींमध्ये असतो. तुम्ही असं कधी केलंय का? असतो, म्हणजे इव्हन मुलगी आई असं म्हणून पण म्हणणार नाही मी. आता माझी आई माझी गुरु पण आहे, तर जेव्हा गुरु शिष्याचं जे नातं आपण म्हणतो त्याविषयी पण अगदी बेसिक लेवलला जेव्हा एखादा शिष्य शिकत असतो तो अनुकरणच करत असतो गुरुचं. कारण त्याला ती प्रगल्भता नसते, तो विचार नसतो की हा राग मला कसा मांडायचा आहे किंवा हे गाणं मला कसं मांडायचंय. त्यामुळे अगदी आपण विचार केला तर अगदी जन्माला आलेला मूल हे अनुकरणातनच प्रत्येक गोष्ट शिकत असतं. त्यामुळे तो आपला स्थायी भाव आहे अनुकरण करणं. तर त्यामुळे आईची अनुकरण मी काही केलं असेल तर बाकी काही तिच्या हेअरस्टाईल किंवा असं नाही. पण येस, गाण्यातनं नक्कीच केलं. कारण तिच्या ज्या काय हरकती आहेत, तिच्या ज्या काय स्पेशल जागा असायच्या त्या मी नक्कीच घ्यायचा प्रयत्न अजूनही करते आणि तेव्हा पण केलं होतं. त्यामुळे अनुकरण हे कलेच्या दृष्टीने माझं जास्त होतं अदर दॅन ती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी जसं म्हटलं की कलाकार म्हणून आपण जेवढे मोठे होतो किंवा असतो, परमेश्वराच्या कृपेने प्रत्येकाला जसं मिळतं तसं, बट कलाकाराच्या मागे जो माणूस म्हणून आपण जगत असतो, सो तो माणूस कसा जिवंत ठेवायचा आणि एक आपण चांगली व्यक्ती म्हणून समाजासमोर कसं स्वतःला उभं करू शकू, हे अनुकरण मी आईबाबांकडून नक्कीच केलंय. म्हणजे अदर दॅन कला, ह्या गोष्टी मी खूपच त्यांना मी मानते त्या बाबतीत की कलाकार म्हणून प्रत्येक जण जो कोणी कलाकार आहे तो असतो. बट स्टेजवरून एकदा आपण खाली उतरलो की आपण सामान्य जनतेबरोबर आपली कामं करत असतो रोजची. आणि कोणीही व्यक्ती भेटायला आले की तो जो कलाकाराचं तेज म्हणा किंवा तो जो ऑरा म्हणतो आपण, त्यातून बाहेर येऊन अगदी उत्तम माणूस, अगदी आपल्या घरातली व्यक्ती असं म्हणून जितकं आपण त्यांच्याशी छान बोलू शकू किंवा संवाद साधू शकू
तर त्या गोष्टी ह्या गोष्टी पण मी अनुकरण नक्कीच केलंय आणि अजूनही करते. नक्कीच खूप छान गप्पा. एक कार्यक्रम खूपच प्रसिद्ध होता मध्यंतरीच्या काळामध्ये, तो म्हणजे आशा माणिक गीते. हो. म्हणजे आशा खाडीलकर आणि माणिक वर्मा Yes. अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होता आणि तो खूप प्रसिद्ध होता. तुम्ही त्या कार्यक्रमाचा भाग होता. हो. तर या कार्यक्रमाविषयी पण ऐकायला आवडेल आणि त्याच्यातली जी गीतं होती, कारण आशाताई आणि माणिक वर्मा हे एक वेगळं हो, नक्कीच. मिश्रण त्याच्यामध्ये लोकांसमोर अनेक प्रेक्षकांनी ते पाहिलं सुद्धा, ऐकलं. तर त्याबद्दल ही ऐकायला आवडेल. हो नक्कीच. आशा माणिक गीते हा कार्यक्रम आम्ही सादर करायचो. त्याच्यामध्ये मी एकटीच गात होते. त्याच्यात आईनी गायलेली प्रसिद्ध गीतं किंवा आईनी गायलेले राग, त्याच्या बरोबरीने आता माणिकताई आईच्या गुरु होत्या जेव्हा आई पहिल्यांदी मुंबईत आली तेव्हा. आता माणिकताईंविषयी मी थोडंसं बोलीन. गुरु कसा असावा आणि त्याच्या मागचा माणूस कसा असावा, जसं मी मगाशी म्हटलं की कलावंत म्हणून किंवा कलाकार म्हणून आपण त्या रंगमंचावर जे असतो त्याच्यापेक्षा अतिशय महत्त्वाचं असतं की त्या रंगमंचाच्या मागे आपण माणूस म्हणून कसे असतो. तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माणिकताई. मला आठवण आहे त्यांची, माझ्या मते मी 7वी 8वीत वगैरे असेल. माणिकताई आमच्या घरी बऱ्याच वेळेला आलेल्या आणि त्यावेळेला मला माहिती होतं की या खूप मोठ्या गायिका आहेत. पण जेव्हा जेव्हा त्या आमच्या घरी आल्या भेटायला तेव्हा असं कधी वाटलंच नाही की आपण एवढ्या मोठ्या कलाकाराला भेटतोय आता आणि त्यांचा आशीर्वाद घेतोय. जशी माझी स्वतःची आजी येईल माझ्या घरी त्याप्रमाणेच त्या यायच्या आणि तसंच मला ते वाटायचं की माझी एखादी आजीच आली आहे आणि मी त्यांच्याशी गप्पा मारायचे. आणि खूपच अतिशय गोड स्वभाव, मृदू स्वभाव जसा त्या होत्या तेच त्यांच्या गाण्यातनं आपण सगळ्यांनी नेहमीच अनुभवलंय की अतिशय गोड, मृदू, सोज्वळ, सज्जन आवाज, जसा माणूस तसा जो. नक्कीच. तर त्यामुळे माणिकताईंच्या कारकिर्दीतली गाणी, आईच्या कारकिर्दीतली गाणी असा तो आम्ही त्याचं मिलाप केलेला होता आशा माणिक गीतांमध्ये. सो त्याच्यामध्ये अनेक माणिकताईंनी गाऊन प्रसिद्ध केलेली गाणी मी म्हणायचे. तर त्यातलं अतिशय प्रसिद्ध असा अभंग मी आपल्यासमोर सादर करते. वा वा, छान. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूया से. सांग पंढरी राया काय करूया से. सांग पंढरी राया काय करूया से. का रूप ध्यानासी, का रूप ध्यानासी. नये तुझे, नये तुझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती. हरिदास गर्जती
हरिदास 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 गरजती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे नये माझ्या चित्ती नामा म्हणे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा काबान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा. खूप सुंदर. मी थोडासा वेगळा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही संगीत घराण्यातल्या आहात किंवा एक संगीताचा फार मोठा वारसा लहानपणापासून तुम्हाला मिळाला. आज आपण या मिरवणुका पाहतो किंवा किंबहुना बाप्पाच्या मिरवणुकीविषयी आपण जर बोलायचं म्हटलं तर त्या ठिकाणी ज्या संगीताचा वापर होतो किंवा ज्या संगीतावरती आजची तरुण पिढी स्वतःला रिझवते म्हणूया किंवा त्यांना ते आवडतं म्हणूया. खरं तर संगीत आहे ते कुठलंही आणि कशाही पद्धतीचं असतं. ते संगीत आहे ते आनंद देण्यासाठी निर्माण झालेलं असतं त्यामुळे ते चांगलंच असतं. पण आपण त्याचा वापर कुठे कसा किती कशा पद्धतीनं करतोय या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. नक्कीच नक्कीच. एक कलाकार म्हणून आणि या सगळ्या बॅकग्राऊंड मधून आल्यानंतर ज्या वेळेला अशा पद्धतीचं रूप संगीताचं आपण पाहतो आणि लोक कानावर हात ठेव आता नको रे बाबांनो बस करा एवढी वेळ येते तर कसं वाटतं एक कलाकार म्हणून किंवा संगीताची एक उपासक? काय ना संगीत ऐकणाऱ्यांचा कान हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. आता आम्ही कलाकार किंवा संगीताची जाण असणारी जी रसिक असतात त्यांना ते नक्कीच कळेल की गणपती समोर तुम्ही डीजे लावला जातो किंवा असंबद्ध गाणी जेव्हा लावली जातात ना तेव्हा त्या उत्सवाचं थोडासा उत्सव भंग झाल्यासारखं होतं. तुम्हाला गाण्यांचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही परमेश्वराशी निगडीत किंवा कनेक्ट होणारी गाणी तुम्ही कुठल्याही भाषेतली असू देत मग बट तशी तुम्ही जर लावली तर जे रसिक आहेत खरे चोखंदळ रसिक आहेत त्यांना तो आनंद संगीताचा आनंद आणि परमेश्वराशी जुळण्याचा किंवा जोडण्याचा आनंद जो असतो तो नक्कीच मिळतो. बट दुसरीकडे बघता जेव्हा आम पब्लिकचा विचार आपण करतो की ज्यांना निव्वळ संगीत त्यांना आनंद देतं मग ते कुठल्याही प्रकारचं असू दे त्यांच्यासाठी कुठलंही गाणं चांगल्या बीट्सचं गाणं असलं तर त्यांचा तो निखळ आनंद असतो. आता त्याच्यामध्ये चूक किंवा बरोबर आमच्यासारखे मी म्हटलं तसं संगीतिक वातावरणातून आलेले किंवा संगीताशी निगडीत असलेल्या माणसांना ते कदाचित पटणार नाही आणि ते नसावं आमच्या मते. बट जो आम पब्लिक आहे जो सामान्य माणूस आहे ज्यांना बाकीचं काही आयुष्यात मनोरंजन नसतं त्यांना त्या धूनवर किंवा त्या तालावर त्यांना त्याचा आनंद किंवा नितांत आनंद त्यांना मिळत असतो. तर त्यामुळे त्या व्यक्ती किंवा ते रसिक किंवा आम पब्लिक आपण म्हणू ते त्या कुठल्याही वाद्याच्या बीट्सवर रिदमवर ते त्याचा आनंद लुटत असतात. त्यामुळे नक्कीच असंबद्ध गाणी शक्यतो लावू नये. तुम्हाला आनंद निखळ आनंद घ्यायचा आहे तो परमेश्वराची गाणी लावा तुम्ही कुठलीही लावा मग आणि मग त्याचा जास्तीत जास्त तुम्ही आनंद चांगल्या पद्धतीने कुठेही तो उत्सवाचा जो जे पावित्र्य आहे ते कुठे भंग होऊ न देता आपण जर आनंद घेतला तर ते माझ्या मते गणपती बाप्पाला पण नक्कीच आवडेल. निश्चितपणानं जसं आता वेदश्रींनी म्हटलं
की खूप छान पद्धतीनं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संगीताचा वापर होत असतो. सगळीकडेच काय आपण त्याच्यातली नकारात्मकता काढून टाकूया, पण खूप छान पद्धतीनं एन्जॉय करता यावं आणि मिरवणुकातली जी एक आध्यात्मिकता असते, एक स्पिरिच्युअलिटी असते, ती टिकून राहावी असं आपण अपेक्षित या ठिकाणी धरूया. पाहतोय सगळेजण की लालबागच्या राजाची मिरवणूक चालली आहे आणि हे देखणं रूप किंवा हा देखणा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. असंही 10 दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी असंख्य भक्त, मग ते सेलिब्रिटीज असतील, सर्वसामान्य असतील, हे सगळेजण येत असतात, दर्शन घेत असतात, आशीर्वाद घेत असतात. तर एखादं गाणं आपल्याला देवाच्या चरणी अर्पण करता येईल आता. नक्कीच. तर एखादं गणपतीचं गाणं आपण घेऊ. नक्की. गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो, पायी घागऱ्या करीती ऋण झुण, पायी घागऱ्या करीती ऋण झुण, नाद स्वर्गी पोचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो, नारद तुंबरु करीती गायन, नारद तुंबरु करीती गायन, करी शारदा वीणा वादन, ब्रह्मा धरितो ताल हिरंगुन, ब्रह्मा धरितो ताल हिरंगुन, मृदुंग धीमी वाजतो, गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो, पायी घागऱ्या करीती ऋण झुण, पायी घागऱ्या करीती ऋण झुण, नाद स्वर्गी पोचतो, गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो. वा, खूप सुंदर. ज्या वेळेला अशा पद्धतीची गाणी आपण ऐकतो ना मंडळी, त्यावेळेला एक वेगळं वातावरण तयार होतं आणि ते वातावरण सात्विक वातावरण म्हणूया किंवा आध्यात्मिक वातावरण म्हणूया, अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं आणि त्याच्यातून मिळणारी एक जी ऊर्जा आहे, एक सकारात्मक ऊर्जा आहे, ती सकारात्मक ऊर्जा आपण सगळेजण मिळवण्याचा प्रयत्न करतो, ती मिळते आपल्याला आणि तीच ऊर्जा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतात, ज्या काही अडचणी असतात, त्यावर मात करण्यासाठी ती ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या कामी येते. खूप छान अशा पद्धतीचे स्वर वेदश्री यांचे आपण ऐकतोय जय महाराष्ट्राच्या माध्यमातून. वेदश्री, आता आणखीन एक गोष्ट की जसं हळूहळू म्हणजे संगीत नाटक तुम्ही ते शिकलात, गाणं आईच्या माध्यमातून, आईच तुमची गुरु होती आणि हळूहळू व्यावसायिकता जी आहे ती आपल्याला टाळता येत नाही. म्हणजे छंद, आवड या गोष्टी जरी कितीही असल्या तरी कुठे ना कुठेतरी त्याच्यातला जो एक व्यवसायाचा भाग असतो तो आपल्याला करावा लागतो. तशा पद्धतीच्या मागण्या येतात किंवा तशा पद्धतीची आमंत्रणं येतात, प्रोजेक्ट्स येतात आपल्याकडे आणि तुमच्याकडे इथे आले, तुम्ही खूप फिल्म्सचे प्रोजेक्ट्स पण तुम्ही केले, त्याच्या बाबतीमध्ये ऐकायला आवडेल. हो नक्कीच. म्हणजे रादर मी लहान असताना पण मी रवींद्र साठेंबरोबर, मी त्यांची मुलगी आणि मी ॲक्च्युली एकत्र जायचो जिंगल्स गायला. तेव्हापासून माझी पहिली ओळख झाली स्टुडिओशी. नंतरच्या काळात जसं जशी मी मोठे होत गेले किंवा मला गाण्याची जाण यायला लागली तसे नवीन प्रोजेक्ट्स पण जसे केले तशा नवीन संधी मला मिळत गेल्या. त्यामुळे टाइमपासमध्ये मी पहिल्यांदा गायले होते. टाइमपास 1 आणि टाइमपास 2 मध्ये दोन्ही पिक्चरमध्ये मला गाण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी ही जी सिरियल चालू होती त्याच्यामध्ये एक ओवी गाण्याची संधी मला मिळाली राहुल दादामुळे, राहुल रानडेंमुळे. तर अतिशय सुंदर, अतिशय खूप साधी सोपी सरळ चाल पण खूप काही सांगून जाणारी.
अशी ती ओवी होती. मी तुम्हाला त्याच्या 2 ओळी नक्की नक्कीच आवडेल नक्की मला. नक्की नक्की. उन्हाळा अन पावसाळा, उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, मिऱ्या परिस तिखट बोल जपून रे बाबा, बोल जपून रे बाबा, आब जाईल फुकट. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या धारा नाही घेणार बघ बाबा, नाही घेणार बघ बाबा, पुण्या परायाचा वारा. उन्हाळा अन पावसाळा, उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. वा वा, खूप सुंदर आणि खूप सूर लागलेला आहे आज आणि खूप छान अशी मैफिल आपली रंगली आहे. गणपती निघालाय, लालबागचा राजा आपण सगळ्यांनी पाहिली आणि हे मनमोहक दृश्य आज टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा अगदी प्रत्यक्षात आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सुद्धा खूप मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या परिसरामध्ये आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे या संपूर्ण वातावरणाला भारावून टाकणारं एखादं आणखी एक छानसं गीत गणरायाचं होऊन जाऊन. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. मंगल मूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. सिंदूर चर्चित धवळे अंगा, सिंदूर चर्चित धवळे अंगा, चंदन उटी कुलविरंग, कुलविरंग, बघता मानस होते दंग, होते दंग. जीव जडला चरणी तुझिया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. वा वा, सुंदर, क्या बात आहे. तुमच्या या गाण्यानं काही काळासाठी मी कोकणातला आहे त्याच्यामुळे कोकणातल्या गणपती उत्सवाची आठवण झाली. कारण तिथं ज्या वेळेला अशा पद्धतीची गाणी लहानपणापासून आम्ही ही गाणी ऐकतो आणि ज्या वेळेला ही गाणी लागतात त्यावेळेला जे गावातलं वातावरण असतं ते वातावरण अतिशय सुंदर अशा पद्धतीचं वातावरण होतं, त्याची आठवण झाली. खूप सुंदर अशा पद्धतीनं ज्या शास्त्रीय गायनाचा जो अभ्यास आहे तो तुम्ही केलाच, त्याच्यामधलं प्रभुत्व तुम्ही मिळवलं. पण ते करत असताना व्यावसायिकता, जसं मी मगाशी म्हटलं की तिकडेही तुम्ही वळलात आणि इतरही पद्धतीची तुम्ही गाणी गायलेली आहेत, फिल्म्स मधली गाणी तुम्ही गायली आहेत, आणखीनही गाणी तुम्ही गायली आहेत. तर त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आणि एखादं गाणं पण ऐकायला आवडेल. मी जसं म्हटलं की जसं सूरदासी आशा किंवा आशा माणिक गीते असे जे प्रोजेक्ट आम्ही केले, त्याच्याबरोबर एक नवीन प्रकल्प किंवा प्रोजेक्ट आम्ही केलेला होता, तो म्हणजे ती तेव्हा तशी.
ती तेव्हा तशी हा कार्यक्रम मी आणि प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे असे दोघे मिळून सादर करायचो. ती तेव्हा तशीची संकल्पना अशी आहे की मुलगी जन्माला आल्यापासून ती आजी होईपर्यंत तिच्या आयुष्यातले जे काय वेगळे वेगळे टप्पे असतात त्या प्रत्येक टप्प्यावर ती वेगळी असते. जन्माला येणारं बाळ हे त्याच्यातली ती निरागसता किंवा छोटे आपण 4-5 वर्षाचं असलेलं मूल त्यातली ती निरागसता, नंतर वयात आल्यानंतरची त्यातली एक वेगळी उपज जी प्रत्येक स्त्रीला किंवा मुलीला येते, त्याच्यानंतरचा टप्पा असतो तो विवाह बंधनाचा, त्याच्यानंतरचं असतं मातृत्व आणि त्याच्यानंतरचं असतं आपलं प्रौढावस्था. जेव्हा आपण जसं मातृत्वामध्ये प्रत्येक स्त्री परत एकदा बालपण अनुभवते तसं आजी झाल्यावर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तिला ती संधी मिळते की तिचं ती बालपण पुन्हा पुन्हा जपू शकते किंवा अनुभवू शकते. तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध प्रकारची गाणी घ्यायचो जी नक्कीच स्त्रीशी संबंधित किंवा तिच्या प्रत्येक टप्प्याशी संबंधित अशी गाणी होती. त्यात मी गाणं एक म्हणायचे ते अतिशय प्रसिद्ध गाणं गोऱ्या गोऱ्या गालावरी. सो लग्नाला सामोरी जाणारी ती नवरी मुलगी आहे, तिच्या भावना त्या गाण्यातून अतिशय सुंदर व्यक्त केल्या. तर मी ते गाणं म्हणायचा प्रयत्न करते. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लारी ग पोरी नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी. किण किण कांकण ऋणू झुणू पैंजण सजली नटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. हे आला नवर देव वेशिला वेशिला ग देव नारायण आला ग. मंडपात गण गोत सार बैसल ग मोहर ढोल ताशा वाजीर. हे सासरी मिळू दे तुला माहेराची माया. हे माहेराच्या माये संग सुखाची ग छाया. हे भरून आलं डोळ जड जीव झाला जड जीव झाला लेक जाय सासरा. सजली सजली नटली नवरी आली. आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरदारी ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. वा 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 वा, खूप सुंदर खूप सुंदर. या सगळ्या प्रवासामध्ये आईंनी कंपोज केलेलं गाणं सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने सादर करता. खरं तर तो एक त्यांचा वेगळा प्रयत्न होता आणि मला वाटतं गणपतीचंच गाणं आहे ते. आणि ती रचनाही खूप सुंदर झाली होती आणि आजचा खूप चांगला दिवस आहे, त्यामुळे ते जे गाणं होतं आणि त्याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा की त्यांना ते संगीतबद्ध करावं असं का वाटलं किंवा त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती तेही ऐकायला हवी. एक अनुभव मी नक्की सांगेन याला जोडून की जसं तुम्ही म्हणाला की मी मगाशी म्हणलं की स्टुडिओतला माझा अनुभव तो वेगळा होता. प्रत्येक कलाकार त्याच्या आयुष्यातले जे काही टप्पे असतात त्यात येणारे चांगले वाईट जे अनुभव असतात त्या अनुभवांचा प्रचंड उपयोग तुम्हाला तुमच्या सादरीकरणामध्ये होतो याचं अगदी माझा पूर्ण विश्वास आहे या बाबतीत. कारण त्याचं एक उदाहरण सांगते मी.
माझ्या मते माझी मुलगी 2 वर्षाची वगैरे असेल. बरं. तर तेव्हा आईनेच कंपोज केलेलं एक अंगाई गीत होतं. तर ते आम्ही रेकॉर्ड करायला स्टुडिओत गेलो होतो आणि रेकॉर्डिंग झालं आणि मी डबिंग रूममधून तिथे गेले की ओके ना, सगळं काही चेंज हवं आहे. तर मी आई एकदम अशी टेन्स बसली होती, मान खाली, आणि मला काही कळेना की काय झालं नक्की. तर मग मी म्हटलं की अगं काय झालं. तर ती मला दिसलं की ती रडतीये. मी म्हटलं अगं झालं काय. तर त्यावेळेला तिचे जे शब्द आहेत ते मी कधीच विसरणार नाही. त्यावेळेला ती म्हणाली की वेदश्री, मला आज तुझ्यातली आई दिसली. तर हे खूप मोठी काय म्हणतात त्याला, पाठीवर थाप आहे माझ्या. कारण ती भावना जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही नॅचरली, तोपर्यंत तुम्ही त्या गाण्याला तेवढा न्याय देऊ शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे आयुष्यातल्या चांगल्या अनुभवांबरोबरच वाईट अनुभवही आपल्याला खूप काही शिकवत असतात. आणि त्याचा पण अनुभव मी एक पटकन सांगते. अनादि मी अनंत मी हे नाटक माझ्या बाबांनी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवर लिहिलेलं, माझे बाबा माधव खाडीलकर. सो हे नाटक त्यांनी जवळजवळ 84 साली त्यांनी नाटक लिहिलं. तर त्याचे त्यावेळेला खूप प्रयोग व्हायचे. म्हणजे मी 4 वर्षाची, माझा भाऊ 6 वर्षाचा. आम्ही म्हणजे सावरकरमय आमचं सगळं कुटुंब झालेलं होतं त्या वेळेपासून. सो त्या काळात त्यांनी जवळजवळ बाबांनी इथे आणि परदेशातही मिळून 150-200 प्रयोग त्याचे केले होते. त्यानंतर नक्कीच तो जो संच होता किंवा ते जी मुलं काम करणारी होती ती मोठी झाली, आपापल्या संसारामध्ये व्यग्र झाली. त्यामुळे ते नंतर ते थांबलं. पण गेली एक 7-8 वर्ष माझा भाऊ ओंकार खाडीलकर त्यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलंय असं म्हणायला हरकत नाही. आणि आम्ही त्याचे प्रयोग करत असतो जिथे जिथे शक्य असेल तिथे. ऑफकोर्स ह्याच्या मागे काही कमर्शियल आस्पेक्ट न ठेवता निस्सीम सावरकर भक्त आणि त्यांच्याविषयीची असलेली आपुलकी आणि नवीन मुलांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत त्यांची भाषा मुलांना कळावी, निदान ऐकावी त्यांनी, की काय दर्जा आपल्या मराठी भाषेचा आहे हे मुलांना कळावं. ह्या एकाच उद्देशाने आम्ही ते नाटक सादर करतो, कुठे जिथे जमेल तिथे. तर त्यात मी उत्तरक्रिया हे नाटक सावरकरांनी लिहिलं होतं. तर त्या उत्तरक्रिया नाटकातला एक 10 मिनिटाचा प्रवेश आहे, ज्याच्यामध्ये पानिपतात सगळं हिरावून बसलेली अशी एक बाई, तिचं वेडीचं कॅरेक्टर आहे ते बेसिकली. सो वेडी ती, तर ती सगळं संपलेलं आहे तिच्या आयुष्यातलं आणि ती त्या वेडेपणात फिरत 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 पुण्याला पेशव्यांच्या इथे येते. आता हे वेडीचं जे कॅरेक्टर आहे हे ॲक्च्युली खरं कॅरेक्टर नाही आहे. सो सावरकरांची जी मतं आहेत, सावरकरांचे जे विचार आहेत, ते काल्पनिक पात्रातून त्यांनी मांडायचा प्रयत्न केला आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने मांडलंय. तर ती म्हणते की पेशव्यांच्या इथे आल्यावर पेशवे म्हणतात की काही काळजी करू नकोस, पानिपतात जे काही लोक गेले त्यांचं आम्ही उत्तरक्रिया नक्की करू. आता उत्तरक्रियेचा अर्थ आहे जी माणूस गेल्यानंतरच्या ज्या क्रिया आपण करतो, जनरल आपण विचार करू. सो तेव्हा ती त्यांच्या डोळ्यात अंजन घालते की तिच्यासाठी म्हणजे ॲक्च्युली सावरकरांसाठी उत्तरक्रियेचा खरा अर्थ आहे जेव्हा तुम्ही त्याचा बदला घ्याल. जी लाखो माणसं पानिपतामध्ये नाहक त्यांचे बळी गेले, त्या प्रत्येक आत्मा इकडे तिकडे आता भटकतोय आणि त्यांच्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल की जेव्हा तुम्ही त्या हिंसेचा तुम्ही बदला घ्याल. तो 10 मिनिटाचा सीन आहे आणि अतिशय हेवी सीन आहे असं म्हणता येईल. तर त्यावेळेला पटकन एकदा माझ्या बाबांनी मला विचारलं होतं, अगं वेदश्री तू किती रडतेस, एवढी कशी रडतेस. सो त्यावेळेला म्हणजे मला पण हे पटकन डोक्यात नव्हतं आलेलं, पण त्यावेळेला बॅक ऑफ माय माइंड मी बाबांना फक्त एवढंच म्हटलं की नाही आता मला येतं रडायला. सो त्याच्या मागे ऑफकोर्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं की चांगले वाईट अनुभव जे आपल्याला आयुष्यात आलेले असतात ते कुठेतरी तिथे आपल्याला मदत करतात पॉझिटिव्हली, की ती भावना की ती काय असेल दुःख, ते एवढं त्याचं डीप केवढं असेल. तर तो प्रकार मला स्टेजवर त्याचा खूप उपयोग झाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूपच आणि हे खरं तर हे जे अनुभव आहेत ना, मला असं वाटतं की हे अनुभव आपल्याला स्वतःला पण समृद्ध करत नेतात. एक फार मोठ्या पद्धतीची जबाबदारी नागरिक म्हणून म्हणा किंवा एक आपण
खूप चांगल्या पद्धतीनं ती जाणीव जी आहे ती आपण खूप चांगल्या पद्धतीनं समृद्ध होत जाते आणि आपण पुढची वाटचाल करतो. खरं तर तिचं गाणं गणपतीवरचंच गाणं कंपोज केलं आणि तुम्हाला ती गाण्याची संधी मिळाली आणि खूप छान पद्धतीचं हे गाणं आहे. तर ते गाण्याची थोडीशी पार्श्वभूमी, हे गाणं कसं तयार झालं आणि ते गाणं सुद्धा ऐकायला आवडेल. नक्कीच. आईने अनेक सुंदर सुंदर कॉम्पोजिशन्स केली आहेत आणि प्रत्येक कॉम्पोजिशन करताना त्याच्या मागचा विचार खूप महत्त्वाचा असतो. आता हे जे गाणं मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ते लिहिलंय पण तिने, त्याचे शब्द पण तिचेच आहेत आणि स्वर पण तिने, स्वररचना पण तिचीच आहे. सो एखादं कॉम्पोजिशन करताना त्या गाण्याचा आत्मा काय आहे, त्या गाण्याच्या भावना काय आहेत, शब्दांच्या भावना काय आहेत, हे लक्षात घेऊन ते मॅक्झिमम कसं आपल्याला चांगलं देता येईल त्याचा ती नेहमी विचार करते. नक्कीच तिच्या ज्या कंपोजिशन्स असतात त्या रागांवर, राग बेस्ड किंवा रागांवर आधारित असतात. पण ती आपली संस्कृती आहे, अतिशय सुंदर अशी संस्कृती आहे. तर त्यामुळे त्याच्या मागचा विचार तिचा कुठलंही कॉम्पोजिशन करताना हा अतिशय महत्त्वाचा असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते गाणं शब्दांनीही आणि स्वरांनीही पोचावं, हा अगदी ती निक्षून ते साधत असते. तर हे अतिशय सुंदर असं कॉम्पोजिशन मी आपल्या समोर सादर करते. नक्कीच. गजानना गणराया रे, गजानना गणराया रे, गजानना गणराया रे, विनीत झाले तव चरणाशी, विनीत झाले तव चरणाशी, करी कृपेची छाया रे, गजानना गणराया रे, गजानना गणराया. सगळ्यांचीच इच्छा असते, आपण जे बाप्पाला नेहमी सगळ्यांना सांगतो की माझे अवगुण जाऊ देत, निघून जाऊ देत, तेच शब्द तिने खूप सुंदर लिहिलंय. अवगुण माझे जळूनी जाओ, अवगुण माझे जळूनी जाओ, मन माझे निर्मळ राहो, मन माझे निर्मळ राहो, तुझ्या कृपेने मार्ग दिसू दे, तुझ्या कृपेने मार्ग दिसू दे, आरती तव गुण गाया, गजानना गणराया रे, गजानना गणराया रे, विनीत झाले तव चरणाशी, विनीत झाले तव चरणाशी, करी कृपेची छाया रे, गजानना गणराया रे, गजानना गणराया रे, गजानना गणराया गणराया. वा वा वा, क्या बात आहे. खूप सुंदर अशा पद्धतीची रचना आणि त्याचं संगीत, वा सुंदर. खरं तर गायक किंवा कलाकार ज्या वेळेला आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये येतो त्यावेळेला त्या क्षेत्रातली जी आधी घडून गेलेली माणसं असतात ते आपल्या सगळ्यांचे आयकॉन्स असतात, आयडॉल्स असतात आणि आपण त्यांच्याकडे बघत आपण मोठे होत असतो. त्यांच्या अनुभवातून आपण शिकत असतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गक्रमण करता येतं, कुठलाही समस्या अडचणी येत नाहीत. खूप कलाकारांनी आजपर्यंत संगीत क्षेत्रामध्ये काम केलंय, खूप मोठे मोठे कलाकार होऊन गेले.
तुम्ही असं कधी तुम्हाला असं वाटलं का की या गायकासारखं किंवा या गायिकेसारखं आपण असायला हवं, किंवा तशा पद्धतीची आराधना आपल्याकडून व्हायला हवी, तशा पद्धतीची सेवा आपल्याकडून व्हायला हवी? नक्कीच. म्हणजे पहिली व्यक्ती नक्कीच आई. कारण लहानपणापासून मी तिची कला बघत आली आहे. तिचं डेडिकेशन, तिचा कला सादर करण्यामागचे विचार तिचे हे खूप वेगळे आहेत. ती साधक म्हणून नेहमी स्वतःकडे बघत असते, विद्यार्थी म्हणून बघत असते. कधीही आम्हाला शिकवतानाही ती कधीही आम्हाला म्हणजे गाण्याबरोबर तिने हेही शिकवलेलं आहे की विद्यार्थी दशेत तुम्ही शेवटपर्यंत राहिलात तर तुमची प्रगती होत राहते, नाहीतर मग कुठेतरी त्याला खंड पडतो. त्यामुळे पहिली नक्कीच माझ्या गुरु आणि माझी आई, त्यांच्याकडे मी बघते की यांच्यासारखं त्याबरोबरीने एक कलाकार म्हणून व्यक्तिगतरित्या जर मी विचार केला तर जरी मी क्लासिकल शिकलेले असेल, मी MA केलं क्लासिकलमधून किंवा बाकीच्या गोष्टी पण शिकले त्याच्या बरोबरीने, बट मला नेहमी असंच वाटत राहिलं की क्लासिकल बरोबर शास्त्रीय संगीत तर आहेच, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला भक्तिसंगीत, भावसंगीत, फिल्म म्युझिक या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. आणि त्यासाठी माझं दैवत आहेत आशा भोसले पहिल्यापासून, की व्हर्सिटॅलिटी काय असू शकते एखाद्या कलाकाराकडे. आता आशाबाई इतकी वर्ष आपल्याला मंत्रमुग्ध करतायत, आत्ताच त्यांची 90 झाली आणि अजून त्यांची ती एनर्जी जी आहे ना, ती काहीतरी म्हणजे कल्पनेच्या पलीकडची आहे, असं कसं असू शकतं. सो आशा भोसलेंना मी माझं दुसरं दैवत मानते नेहमी. आणि जसं आशाबाईंनी नाट्यसंगीत पण म्हटलेलं आहे, अतिशय उत्तम, आणि ते पण अतिशय प्रगल्भ असं व्यक्तिमत्व ते आहे. त्यामुळे त्या माझं दुसरं दैवत आहे. ज्या पद्धतीने मी म्हटलं तसं एकच बाई नाट्यसंगीतही गाऊ शकते, एकच बाई भक्तिसंगीतही गाऊ शकते. तीच व्यक्ती भावगीत गाते, तीच व्यक्ती कॅबरे गाते, लावणी गाते, रोमॅन्टिक सॉन्ग गाते. म्हणजे काहीतरी वेगळंच ते सगळं फॉर्म्युलाच तो सगळा वेगळा आहे. आणि मला तो फॉर्म्युला खूप आवडतो. आणि मला नेहमी आवडतं की इव्हन मी माझ्या स्टुडंटना, मी जी अकॅडमी चालवते आशा खाडेलकर अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, तर त्याच्या अंतर्गत माझ्याकडे जे विद्यार्थी येतात त्यांना माझं सांगणं हेच असतं की नक्कीच शास्त्रीय संगीताचा पाया किंवा त्याचं अगदी बेसिक आपण वेदश्री, मी थोडंसं थांबवतोय. मला आता हा जो तुम्ही मुद्दा काढला त्याच्यावरतीच थोडंसं मला एक विद्यार्थी म्हणूनच प्रश्न विचारायचा आहे की अनेकांच्या मनामध्ये असतं की आपल्याला सुद्धा गाणं गाता आलं पाहिजे, आपल्याला सुद्धा खूप छान पद्धतीनं प्रेझेंट करता आलं पाहिजे. अनेक महिला आहेत, गृहिणी आहेत, त्यांना पण असं अनेक वेळेला वाटतं की अरे मला गाण्याची आवड होती, पण काही जबाबदाऱ्या, संसारिक कौटुंबिक जबाबदाऱ्या, याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या. पण आता या टप्प्यावर मी गाणं गाऊ शकते का, किंवा मी शिकू शकते का, की अशा सुद्धा विचार करणारे अनेक पुरुष सुद्धा असे आहेत की जबाबदारीमुळे नाही जमलं सुरुवातीच्या काळामध्ये, पण आता मी ते करू शकते का. विद्यार्थी दशेतली मुलं आहेत ज्यांना करिअर घडवायचं आहे या क्षेत्रामध्ये, अशी अनेक जण आहेत. अनेकांना ना ही गोष्टच कळत नाही की सुरुवात कुठून केली पाहिजे, किंवा आवड आहे, सगळं आहे, पण माहिती नाहीये कुठे गेलं पाहिजे, कोणाशी या संदर्भात बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे. तर या बाबतीत थोडंसं सांगा ना. नक्कीच. म्हणजे तोच धागा धरून मी सांगेन की मी खरंच भाग्यवान आहे. कारण जितकं कलेचं वातावरण माझ्या माहेरी होतं तितकंच कलेचं वातावरण मला माझ्या सासरी पण मिळालं. माझे सासरे डॉक्टर विद्याधर ओक, सासूबाई भाग्यश्री ओक, त्या स्वतः कथ्थक डान्सर होत्या. आणि नंतर त्यांनी आमच्या ज्वेलरीचं बिझनेस होता तो नंतर टेक ओव्हर केला. आणि माझा नवरा आदित्य ओक, तुम्ही सगळे त्याला ओळखताच. तर त्यामुळे अतिशय भाग्यवान होते की जसं वातावरण मला माहेरी मिळालं त्याच्यापेक्षा छान वातावरण मला सासरी मिळालं. त्यांचं प्रोत्साहन नेहमी असतं. काही नवीन करायचं असेल त्यांचं कधी नन्नाचा पाडा नसतो, जा कर, नवीन गोष्टी ट्राय करायला पण ते कधी नाही म्हणत नाहीत की करा. केल्याशिवाय आपल्याला कळत पण नाही की बाबा हे आपल्याला जमतंय, नाही जमतंय, किंवा जमत असेल तर किती जमतंय, किंवा आपण करू शकणार आहोत का, त्या गोष्टीला हात घातल्याशिवाय नाही कळणार. तर त्यामुळे हे प्रोत्साहन मला मिळालं. आता हे प्रोत्साहन प्रत्येक स्त्रीला मिळेल असं नाही.
प्रत्येक मी जसं मगाशी म्हटलं की लग्नानंतर कुठल्याही मुलीची संसारात पडल्यानंतर एक प्रायोरिटीज बदलतात, विचार बदलायला लागतात. कारण सासरच्यांप्रमाणे कितीही म्हटलं आपण अगदी फॉरवर्ड विचारांचे आहोत आणि 20व्या शतकातले आहोत, पण ते फक्त स्त्रियांनाच कळेल मी काय म्हणतेय ते की कितीही आपण असं म्हटलं तरी ते असतं, बंधनं असतात किंवा रिस्ट्रिक्शन्स असतात. सो त्या सगळ्यातनं संसार झाल्यानंतर समजा मुलं मोठी झाली आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर अगदी खुशाल शिकावं. गाणं किंवा कुठलीही कला शिकायला मला नाही वाटत कुठलं वय असं रिस्ट्रिक्टेड आहे, कारण ते शेवटी तो स्वानंद आहे. तुम्ही स्वानंदासाठी एखादी प्रत्येक जण काही स्टेजवर परफॉर्मर होऊच शकणार नाही, शक्यच नाहीये. म्हणजे इव्हन कलाकार म्हणून आम्ही जे शिकलेलो आहोत, अनेक लोक आहेत अशी, प्रत्येक जण काय स्टेजवर जाऊन परफॉर्म करतच किंवा करू शकतच असं नाही. त्यात काही चांगलं वाईट किंवा बरोबर चूकचा प्रश्न नाही. बट प्रत्येकाने स्वानंदासाठी तुम्ही ज्या गोष्टी आयुष्यात मिस केल्या आहेत किंवा मिस म्हणण्यापेक्षा करू शकला नाही काहीही कारणामुळे, तर त्या तुम्ही अगदी खुशाल एकदा तुम्हाला कळलं की हां आता मी त्या गोष्टीला वेळ देऊ शकतो, तर अगदी मुद्दाम ती करावी मी तर म्हणते. कारण आपल्याला जी गोष्ट आवडते किंवा जी गोष्ट आपल्याला स्वानंद देते त्याच्यासारखं सुख नाही दुसरं, ते पैशात मोजता येणार नाही कुणाला. तर स्वानंदासाठी तुम्ही खेळत असाल तर खेळा, तुम्ही काय डान्स करत असाल तर डान्स तुम्ही शिकावा. तर त्या कलेमध्ये किंवा खेळ असेल तर खेळामध्ये जी व्यक्ती तुम्हाला वाटेल की मी अप्रोचेबल आहे त्या व्यक्तीला, तर त्या कुठल्याही जाणकार व्यक्तीकडे जाऊन तुम्ही हे सल्ला घेऊ शकता. तुम्ही तुमचं गाणं ऐकू शकता, कारण गाणं ऐकल्यानंतर एक अंदाज येतो की बाबा तुम्ही कुठपर्यंत शिकू शकता. किंवा आता नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण तर घेतलंच पाहिजे, मी मगाशी जसं म्हटलं तसं. नंतर भविष्यात तुम्ही काय गाताय ही गोष्ट वेगळी, बट त्याच्यासाठी पाया भक्कम असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तो पाया भक्कम असला की तुम्ही कितीही मोठी इमारत रचू शकता, तुम्हाला जसं डिझाईन हवं तसं ते करू शकता. सो पाया भक्कम होण्यासाठी विद्यार्थ्यांना मी नक्कीच सांगेन की तुम्ही शास्त्रीय संगीताचं निदान बेसिक शिक्षण जे असतं ते तुम्ही घ्या. आणि त्यानंतर मग तुम्ही जसे ती व्यक्ती जशी मोठी होत जाते तसं त्याला स्वतःलाच कळायला लागतं की माझा ओढा शास्त्रीय संगीताकडे आहे का माझा ओढा भावसंगीताकडे आहे का, माझा ओढा फिल्म म्युझिककडे. आता ह्याच्या मागे पण बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांच्या आवाजाचा पोत कसा आहे, त्यांची स्टाईल कशी आहे गाण्याची, किंवा त्यांचा आवाजाचं स्ट्रक्चर किती आहे, हेवी आहे का लाईट, अशा खूप गोष्टी आहेत त्याच्या मागे. बट हे तुम्हाला गाईड करणारी माणसं आहेत, कलाकार आहेत जे तुमच्या आजूबाजूला आहेत. तर ज्यांना शक्य असेल, जिथे शक्य असेल तिथे तुम्ही जा, त्यांच्याशी बोला आणि नक्कीच तुम्हाला ते मदत करतील माझ्या मते की तुम्ही काय करू शकता. ह्या लेवल नंतर तुम्हाला पुढे जायचं असेल किंवा आयुष्यात तुम्हाला पुढे काही करिअर करायचं असेल तर हाऊ टू स्टार्ट विथ, तर या गोष्टी आहेतच नक्कीच. आणि त्याचा मला असं वाटतं की कुठेतरी सगळ्यांनी हाही विचार करायला पाहिजे की आवड ही आवड म्हणून मर्यादित राहत असताना सुद्धा त्याच्यातलं जर शिक्षण आपण घेतलं तर एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास आपल्याला येतो आणि आपण खूप छान पद्धतीने परफॉर्म पण नक्कीच. म्हणजे कुठलंही गाणं समजा अगदी कुणाचंही गाणं बसवताना मी नेहमी सांगते की ते गाणं ऐका, 50 वेळा ते गाणं ऐका, फक्त शब्दांसाठी ऐका आधी, नंतर मग सुरावट ऐका, मग त्याच्यामधले बारकावे बघा, मग श्वास कुठे घेतलाय, मग शब्द कसे टाकलेत आणि मग शेवटी भावना, अशा इतक्या गोष्टी असतात. त्यामुळे तुम्हाला हल्ली पटकन मुलं शिकतात आणि गाणं म्हणतात नाही असं नाही, पण त्याच्या मागे जर तुमचे हे विचार तुम्ही लहानपणापासून अंगीकारलेत तर त्याचा तुम्हाला नंतरच्या काळात खूप उपयोग होतो, कारण ती तुमची सवय होऊन जाते शिकण्याची त्या पद्धतीने. तर त्यामुळे ह्याचा फायदा नक्कीच होतो निश्चितपणानं. आणि खरं तर खूप मैफल रंगली आहे, पण मला कल्पना आहे तुम्हालाही जायचं आहे, पण तरी सुद्धा आजचा हा जो सोहळा आहे, आपण आज जय महाराष्ट्राच्या माध्यमातून दिवसभर म्हणजे गणपती विसर्जन होईपर्यंत आपण वेगवेगळ्या ठिकाणचे, म्हणजे नुसतंच मुंबई नाही तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणचा हा जो मिरवणुकींचा सोहळा आहे हा आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सगळेजण अनुभवणार आहोतच. तुम्हाला निरोप द्यायचा आहे, पण त्याच्या आधी पुन्हा एकदा तुमचा जो आज स्वर लागलेला आहे या स्टुडिओमध्ये तो खूप अप्रतिम असा लागलाय. त्याच्यामुळे आणखीन एखादं सुंदर असं गाणं जर झालं आणि ते कोणतं हे पण तुम्ही सांगा. नक्कीच. गाणं म्हणायच्या आधी सर्वप्रथम मी तुमचे, जय महाराष्ट्राच्या सगळ्या परिवाराचे,
रसिकांचे जे आपल्याला आत्ता बघतायत आणि समस्त महाराष्ट्राच्या रसिकांचे आणि भक्तजनांचे जे आत्ता मिरवणुकीत एन्जॉय करतायत, बाप्पाला निरोप देत आहेत, त्या सर्वांना मी वंदन करते. खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला आज इथे बोलवलं आणि मला माझी कला सादर करण्याची संधी दिलीत. बाप्पा सर्वांचं कल्याण करो, सुख समृद्धी समाधान भरभराट नांदू दे सगळ्यांच्या घरी. या एकाच नम्र विनंतीनंतर मी अतिशय सुंदर गाणं सगळ्यांना आवडणारं आणि माझ्या मते आत्ता तर ते इतकं वाजलं असेल तर कट्यार काळजात घुसली या पिक्चरमधलं सूर निरागस हो. तर एक गायिका म्हणून मी चरणी परमेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करते की माझा सूर असाच निरागस राहू दे आणि अभेद राहू दे, अखंड राहू दे आणि उत्तम काम करण्याची शक्ती बुद्धी मला बाप्पांनी द्यावी. सो आपल्यासमोर गाणं. वा. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया.
वा 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 वा, क्या बात है. अतिशय सुंदर, खूप छान अशा पद्धतीची मैफिल आजच्या या गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही रंगवली. आणि जसं तुम्ही आता गणपतीकडे वरदान मागितलं, आम्ही वाहिनीच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, एवढे छान अशा पद्धतीची गाणी तुम्ही सादर केली आणि संपूर्ण जीवन प्रवास तुम्ही उलगडला आमच्यासोबत, त्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्ही जे काही नवीन प्रोजेक्ट करत असाल त्या सगळ्यासाठी वाहिनीच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण जय महाराष्ट्र टीमच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद.